हाय, नमस्कार. बघू शकता एवढी बादली भरून आणली, 10 भरले. पाक घर दिसली का तिकडं, आणि धुयाला यायचं इकडं. हे काय एवढी कपडे आहेत ती चिखलाची, आणि एवढी बादली आणली तर दम भरल्या. जरा वेळ बसते मी तुमच्यासोबत, जरा गप्पा मारते. अयो बांगड्या फुटलेल्या, गोट फुटलाय, एक फुटलाय, एक आहे. तर मला तुमच्याशी बोलायचं जरा महत्त्वाचं. आणि हां, इथं कॅलेंडर नसल्यामुळं आज 26 जानेवारी आपला देश आज स्वतंत्र काय म्हणतात ते झाला होता. त्या तुम्हाला माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. पण ही हेडं उद्या पडणार आहे बरं का, माफ करा मला, कारण मला आधीच बनवून ठेवावं लागते, तर टायमिंग गवत नाही, नेट पण नाही जास्त. तर चला मी तुमच्याशी थोड्याशा गप्पा मारते. तर काय गप्पा मारते तुम्हाला सांगते, महत्त्वाचं आहे जरा. तर भरपूर अशा कमेंट येतात की ताई म्हणजे राधाविनींना की एवढे घरं चांगले आहेत का बरं इकडे राहत नाही. आम्ही म्हणले, आम्हाला ते म्हणलेले आहेत, दोघी पण भाऊजया म्हणलेले आहेत इथं येऊन राहावा पल्ले पावसाळ्यात. पण काय करावा, म्हाताऱ्या माणसांचं वरी म्हणजे मन लागत नाही, त्यांना सवय लागलेली आहे ते इकडल्या, त्यामुळं मग जास्त काय बोलू शकत नाही. आणि राहिला प्रश्न माझा, तर मी तर तिथं गेली तर म्हातारं गावात राहतेली. ते म्हणतात पडलं तर पडू बापडीचं, पण आम्हाला इथंच राहायचं. आता ते पहिल्यापासून तिथं सवय माळाव कधीच राहिली नाही ती. त्यामुळं मग, आणि हां, त्यांना काही म्हणू नका कोणी, की म्हणजे म्हणलेले आहेत ते, असं काही नाही की ते म्हणले नाहीत. हां, म्हणले नसते तर एक साहजिक होतं की घरं काय त्यांची लावूनच असतात. मोठ्या भावाचे तर घरं मोठी मोठी आहेत, राहा म्हणली होती ती पण. आणि वहिनींचं तर सोडाच, वहिनी तर काय सारखंच पावसाळा आला ना, या की ताई वरी चला, तेव्हा शेवग्याचं झाड पडलं होतं तेव्हा पण घेऊन चालले होते. पण म्हाताऱ्याचा पायच निघत नाही, वडिलाला वरती करमत नाही. त्यामुळं हे बघा वातावरण कसं आहे, दिसलं का, सगळी झाडीच आहे बघा, बघितलं का. ही केळी आमच्या गावातली आहे वाटतं. त्या दिवशी आलती ना, त्या दिवशी म्हणत होती इथं कशी काय तू, तर मी म्हणलं ही काय इथं कामाला आहे भटीवर. तर आता झालं आहे काम, चिखल थापलाय. आज आहे रविवार, आज असतो बाजार, तर बाजार आणायचा, तिकडं बी न्यावा लागतोय बाजार. माझा चेहरा दिसतो का तुम्हाला क्लिअर, काय माहिती दिसतं का नाही, उन्हात बसले मी. तर काल वहिनींचा हेडा बघितला मी, की नाही का, त्यांना म्हणजे भरपूर जण ताई भाऊ बहिणी म्हणतात ना, एवढं चांगलं घर आहे तर वरी राहायला तुम्ही बोलवत नाही. बोलवलेलं आहे त्यांनी, असं काही नाही की त्यांनी नाही बोलवलं. हा, नसतं बोलवलं तर एक साहजिक होतं, पण त्यांनी बोलवलेलं आहे. कुणी काही म्हणू नका त्यांना. कसं असतं माहिती आहे का, काही गोष्टी कॅमेऱ्या पुढं होत नाहीत, बरोबर आहे का नाही. तर काही गोष्टी कॅमेऱ्यात पण झालेल्या आहेत बहुतेक वहिनीच्या, चला वरी राहायला असं म्हणलेले आहेत. तर आपल्याला बांधायचं आहे शेड. भरपूर जणांचं असं म्हणणं आहे ताई तुझ्याकडे भांडवल नाही तर तू शेडच मार. काही जणांचं म्हणणं आहे की शेड तर किती दिवस टिकणार आहे, आपलं कच्चं म्हणजे सिमेंटातच घर बांध. तर तेवढं माझ्याकडं भांडवल पण नाही, आणि तेवढं मी करू पण शकत नाही. कसं खाऊन पिऊन, आणि बानू दीक्षा शाळा आहे, बानूचं दवाखाना असते, तर काय नो बायनू मधीच येतात, वडिलाचं दवाखाना असतात. आता वडिलाची दाढी आली, तर मला काल फोन आलता, म्हणलं दाढी लय वाढली माझी, मला पैसे पाठव. तर मी त्यांना म्हणलं तुम्ही जावा तिथं करा, मी आल्यावर पैसे देते. म्हणलं चला एक ब्लॉग तर बनवावा. आज आहे 26 जानेवारी. आज काय हेडव लवकरच पडला माझा, मी चिखलात असते तेव्हाच मी सोडत असते.
आणि कवर डाऊनवर होतंय तवर, आणि ढिगली झाली की बघायचं झाला का नाही. नेटच पुरत नाही तर काय करावं. आणि मोठं हेडेव टाका म्हणता तुम्ही, पण नेट पुरत नाही आणि उशिरा जातो मग हेडेव. त्यामुळं मी छोटे छोटेच आपलं 10-15 मिनटाचं बनवत असते. आज पण सुट्टी नाही. उद्या आज बी चिखल टाकायचा आहे, 3-4 वाजता टाकते मी. तर चला घेते कपडे धुवून. मला हेच सांगायचं होतं तुम्हाला, कुणीही काही म्हणू नका. कसं आहे, ते आपल्याला बोलतात, चांगलं सांगतात, आणि चांगलंच सांगितलेलं आहे. ह्याच्या आधी पण त्यांनी सांगितलेलं आहे आणि मला काय वाईट वाटत नाही. पण त्यांना वाईट वाटतं की आम्ही त्यांना म्हणतोय राहत ही राहत नाही ती, म्हणजे असं काही गोष्टी असते त्या. तर चला, आज आहे बाजार, फळ लावायचं आहे, अजून चिखल पडायचा आहे, बोकांडे अजून. तर हेड्या आवडला असलं तर नक्कीच लाईक करायला विसरू नका, शेअर पण करत जावा. आणि ते का तेवढं टुराटे आणले त्या, कुठं आहे त्या बाया, ह्याच्या आड दिसते त्या, कुठं आहे त्या, धोका तिथे कोपऱ्यात टुराटे तेवढे आणले त्या. तर चला, बाय.